नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, बीएड कॅप ऍडमिशन 2025 साठी रजिस्ट्रेशन प्रोसेस ही 25 तारखेला क्लोज झालेली आहे आणि आता मग ज्यांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालंय तर पुढं काय करायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे. तर पुढची स्टेप काय असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट पार्शियली व्हेरीफाईड झालेले आहेत, काही जणांचे आणखीन व्हेरीफाय झालेले नाहीयेत. तर मग ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत नेमकं काय करायचं आहे या प्रश्नाची देखील उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर एक नजर आपण डॅशबोर्डवरती टाकूयात, म्हणजेच या वर्षीच्या आकडेवारीवरती. तर मित्रांनो, तुम्ही जर पाहत असाल तर 74,867 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यापैकी व्यवस्थित फॉर्म पूर्णपणे भरून 70,357 विद्यार्थ्यांनी लॉक केलेला आहे. आता या 70,357 विद्यार्थ्यांपैकी फक्त 55,841 विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन्स व्हेरीफाईड झालेले आहेत. म्हणजे फक्त हेच विद्यार्थी पुढं इलिजिबल असणार आहेत. आता ज्यांचं पार्शियली व्हेरीफाईड आहेत ते देखील विद्यार्थी पुढे इलिजिबल आहेत, परंतु त्यांना त्यांचा फॉर्म एडिट करावा लागणार आहे आणि तो केव्हा करायचा, कसा करायचा हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. म्हणजेच आणखीन जवळपास 15,000 विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन्स हे व्हेरीफाईड व्हायचे आहेत. यासाठी आणखीन एक दिवस शिल्लक आहे. तुम्ही जर इथं पाहत असाल, बीएड साठी 25/7/2025 पर्यंत रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड केली होती आणि ई स्क्रुटिनी जे आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 29/7/2025 पर्यंत चालणार आहे. म्हणजेच आणखीन इथं तुम्हाला 2 दिवस चान्स आहे, तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होऊ शकतात. आता हे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले का नाही हे कसं चेक करायचं ते देखील आपण पाहून घेऊयात. पण त्या अगोदर पाठीमागच्या वर्षी तुम्हाला आकडेवारी मी दाखवतोय. पाठीमागच्या वर्षी फक्त 54,099 विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केलं होतं. त्यापैकी 50,591 विद्यार्थ्यांचं ऍप्लिकेशन व्यवस्थित लॉक केलं होतं आणि फायनल जे आहे कॉम्पिटिशन मध्ये म्हणूयात आपण, किंवा ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरले, असे फक्त 44,166 विद्यार्थी होते. पण या वर्षी जर तुम्ही पाहिलात तर हा आकडा प्रचंड मोठा आहे. सध्या 55,841 विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन व्हेरीफाईड आहेत. म्हणजे 10,000 विद्यार्थी जास्त इथं कॉम्पिटिशन मध्ये असणार आहेत आणि बीएड कडे विद्यार्थ्यांचा कल वाढलाय. यावर्षी 74,000 नवीन रजिस्ट्रेशन झालेले आहेत. पाठीमागच्या वर्षी फक्त 54,000 रजिस्ट्रेशन होते. त्यापैकी 44,166 विद्यार्थ्यांचं हे डॉक्युमेंट व्हेरीफाईड होतं. आता मात्र 55,841 विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरीफाईड झालेलं आहे. म्हणजे या बीएड कडे कल वाढलेला आहे आणि तुम्हाला भरपूर कॉम्पिटिशन आता इथं आलेली आहे. मग आपण पुढचं पाहत होतो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट हे आणखीन व्हेरीफाईड झालेलं नाहीत. काही जणांचं पेंडिंग दाखवतंय, काही जणांचं पार्शियली व्हेरीफाईड दाखवतंय. मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय झालं आहे का नाही हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि हे पाहण्यासाठी काय करायचंय तुम्हाला, तर या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन इथं तुम्हाला जायचं आहे. कॅन्डिडेट लॉग इन मध्ये गेल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला साइन इन करायचंय. जसं तुम्ही साइन इन कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं तुमचं पेज येईल आणि इथं ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म्ड आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड असं यायला पाहिजे. जर हे व्हेरीफाईड आणखीन आलं नसेल, पेंडिंग दाखवत असेल किंवा पार्शियली व्हेरीफाईड दाखवत असेल, तर या ठिकाणी तुम्हाला कमेंट आलेली असेल की तुमचं हे डॉक्युमेंट चुकलेलं आहे किंवा तुम्ही चुकीचं अपलोड केलंय, तर तुम्ही ते रिअपलोड करा, परत एकदा नवीन अपलोड करा. तर मग कोणते कोणते डॉक्युमेंट व्हेरीफाईड झाले आहेत, व्यवस्थित झाले आहे का नाही हे पाहण्यासाठी इथं चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस हा ऑप्शन आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही यावरती क्लिक कराल तर तुम्हाला डॉक्युमेंट ए व्हेरिफिकेशन इज डन, प्लीज चेक युअर डॉक्युमेंट स्टेटस असा मेसेज येईल आणि या ठिकाणी तुमचं कोणतं कोणतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्याचं स्टेटस व्हेरीफाईड येईल आणि एखादं डॉक्युमेंट रिजेक्ट झालं असेल तर रिजेक्टेड किंवा काहीतरी रिमार्क येईल आणि समोर कमेंट येईल की तुमचं सीईटीचं ऍप्लिकेशन तुम्ही फॉर्म चुकीचा अपलोड केलाय किंवा स्कोर कार्ड अपलोड केलेलं नाही.
कास्ट व्हॅलिडिटी अपलोड केलेली नाही किंवा दुसरंच एखादं कन्व्हर्जन सर्टिफिकेट चुकलंय तर त्या समोर असे रिमार्क इथं येणार आहेत. मग तुम्हाला काय करायचंय हे आपण चेंज केव्हा करायचंय तर त्यासाठी मित्रांनो एक ग्रेव्हन्स पिरियड तुम्हाला दिला जाईल. अल्फाबेटिक लिस्ट जेव्हा पब्लिश होईल त्यानंतर फॉर्म एडिटिंगसाठी तुम्हाला एक वेळ दिला जाईल आणि जेव्हा हा वेळ देतील तेव्हा तुम्हाला इथं अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करून तुम्हाला विचारेल की तुम्हाला तुमचा फॉर्म अनलॉक करायचा आहे का तर तिथं त्या पॉपअपला येस करायचं आहे कन्फर्म करायचं आहे आणि आपला फॉर्म अनलॉक करायचा आहे. आणि याच साईडला मग बरेचसे ऑप्शन तुम्हाला येणार आहेत. कॅटेगरीचा ऑप्शन येईल, एज्युकेशन डिटेलचा ऑप्शन येईल. जिथं तुम्हाला चेंजेस करायचे आहेत ते चेंजेस तुम्हाला करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग डॉक्युमेंट अपलोड हा ऑप्शन आहे. त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे ते तुम्ही डॉक्युमेंट अगोदरच डिलीट करून नवं अपलोड करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस चेक करून घ्या आणि ज्यांचं पार्शली व्हेरीफाईड आहे किंवा एखादं डॉक्युमेंट रिजेक्ट झालंय त्यांनी अल्फाबेटिक लिस्ट नंतर तुम्हाला एक पिरियड मिळतो डॉक्युमेंट एडिट करण्याचा तेव्हा एडिट करून घ्यायचा आहे. मग आता ही अल्फाबेटिक लिस्ट केव्हा पब्लिश होईल आपल्याला एडिट करण्यासाठी आणि आपल्याला हा डॉक्युमेंट वगैरे रिअपलोड करायचा असेल एडिट करण्यासाठी टाइम केव्हा भेटेल तो केव्हा करायचा आहे याविषयीची माहिती जेव्हा ही नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनलवरून ती देण्यात येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. जसा व्हिडिओ येईल तसं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर मित्रांनो बघा आता पुढची स्टेप काय असणार आहे पुढे आपण काय करायचं आहे हे आपण थोडक्यात पाहून घेऊयात. तर मित्रांनो या ठिकाणी माझ्याकडे पाठीमागच्या वर्षीचं टेंटेटिव्ह कॅपचं शेड्यूल आहे. तर या प्रोसेस अशाच प्रकारच्या प्रोसेस अशाच स्टेप या वर्षी देखील असणार आहेत. त्यापैकी पहिली स्टेप जी होती ती म्हणजे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. त्यासाठी 31/7/2024 ते 28/7/2024 हा टाइम दिलेला होता. त्यानंतर ई स्क्रुटनी जे आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 31/7/2024 पर्यंत टायमिंग होता. मग आता आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन उद्या म्हणजेच 29 तारखेला फिनिश होणार आहे. त्यानंतर काय होईल तर मग पुढे डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट कॅप राऊंड फर्स्ट. तर आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्याला म्हणतो आपण अल्फाबेटिक लिस्ट ही पब्लिश होणार आहे. आता ही केव्हा पब्लिश होणार त्याविषयी मी सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजेच पुढची स्टेप असणार आहे अल्फाबेटिक लिस्ट. त्यानंतर मग अल्फाबेटिक लिस्ट पब्लिश झाल्यानंतर ज्यांचे डॉक्युमेंट पार्शली व्हेरिफाईड आहेत रिजेक्टेड आहेत अशा विद्यार्थ्यांना एक 4 ते 5 दिवसाचा टायमिंग हा भेटणार आहे. तो म्हणजे रिसॉल्विंग ग्रॅव्हन्सेस रिलेटेड टू अल्फाबेटिकल लिस्ट आणि याच वेळेमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता. फॉर्म मध्ये काही चेंजेस असतील तर ते करून घेऊ शकता. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर कॅप राऊंड फर्स्ट. जेव्हा हा ग्रॅव्हन्स पिरियड संपेल त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी पब्लिक फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होईल आणि त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे. तर अशा प्रकारे ही एक प्रोसेस चालणार आहे आणि जसं चॅनलला अपडेट भेटेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरून भेटत राहील. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.